मला असं वाटतंय टुरिस्ट बस बुक करून चूक केली काही नाही. केस माझे खराब झाले त्याच्यामुळे हॅट घालेल मी. आय डोंट नो मी चांगला दिसतं का नाही. पण या मंदिरात बांधल्यापासून एकदाही पूजा अर्चा झालेली नाहीये. राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळचे 7 वाजत आहेत आणि मी निघालो आहे आता कोणार्कला. जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आम्ही टूर गाईड म्हणजे असे टुरिस्ट बस असतात ते बुक केलेलं आहे. आता सगळे बाकीचे तर गेलेत हॉटेलला समोर, मी पण जातो आहे त्या हॉटेलसमोरून बस लागते. हाँ सागर तरन के सामने तुरंत निकलना होगा पर मेरी बस है. बस में जाएंगे. हाँ पर आप भी ऑटो से जाना है मुझे जल्दी से. बाकी के लोग आगे गए हुए हैं. आता जे मी ऑटोवाल्याला बोलत होतो, मला म्हणे 6 लोक गेले तरी तेवढंच, 1 लोक गेला तरी तेवढंच. म्हटलं भाई 600 मीटरच्या अंतरावर आहे, तू एवढा का हे करतोय? तर नाही म्हणे, तेवढाच रेट असतो. तिथे लुटतात भरपूर. बरं तुम्ही बीवेअर ऑफ दॅट. आता टुरिस्ट बस कशी आहे काय मला काहीच माहिती नाही. बुक तर केली आम्ही, कारण किती फिरणार एकटा. मी जर एकटा असतो ना मी लई खतरनाक फिरलो असतो. तुम्हाला माहिती आहे घरच्यांसोबत असल्यामुळं जरा थोडंसं त्यांच्या म्हणण्यानुसार चालावं लागतं. टिपिकल मिडल क्लास इंडियन फॅमिली. त्यात एक सोडून 2 फॅमिली आहेत सोबत, त्याच्यामुळे जरा आणखीनच जास्त. आम्ही सनराईज बघायला जाणार होतो कोणार्कला. काल ते म्हणले की तुम्हाला काय सनराईज दिसणार आहे, कारण सनराईज होण्यासाठी स्काय क्लिअर पाहिजे. आणि ते माझा आवाज क्लिअर नाही, स्कायची तर आमची गोष्ट आहे. मी आता जिथे आहे तिथे टुरिस्ट बस लागतात. आमची बस काही एवढं आम्ही पळत आलो, आमची बस काय अजून नाही लागलेली. सामान आतमध्ये ठेवून जायचं आहे कोणार्कला. लेट नको करायला, फक्त मला ते नाही आवडत लेट केलेलं. माय गॉड काय होईल काय माहिती. मी तिकडे बघतोय, माझ्या मागे बघू शकता तिथे खूप गर्दी चालू आहे, खूप. म्हणजे सगळ्या बसेस इथंच लागतात, टुरिस्ट बसेस ट्रॅव्हलिंगवाल्या. बघू काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. लक्षात ठेवा, मला असं वाटतंय आता की आपण प्रायव्हेट व्हेकल 3,500 म्हणले होते, तर ते 3,500ची प्रायव्हेट व्हेकलच करायला पाहिजे होती. ते परवडलं असतं असं वाटतंय. ठीक आहे, लेट्स सी काय होतं ते. आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहेत आणि 7:20 झाले. मला माहीत नाही किती वाजता हलणार आहे, पण फुल केओस आहे. बाकीच्या घरचे सगळे समोर आहेत, मी मागे बसले जरा शांत. आता मी मस्त बसल्या स्टोरीज, फोटोज, व्हिडिओज एडिट करेल जरा कालचे काढलेले. आणि तुम्हाला माहीत असेल माझं इंस्टाग्राम जरा 2 दिवस लेट चालतं, म्हणजे मी स्टोरीज लगेच ठेवत नाही, 2 दिवस लेट ठेवतो. सकाळी लवकर यायला पाहिजे होतं 6:30ला, म्हणजे जरा पहिली बस भेटली असती तर 7:30ला निघते, म्हणजे आम्ही 8:30ला जाणार. बघू जे होईल ते होईल. किती वाजता निघते काय माहिती. वेट करतोय करतच चाललं आहे. आता वाजलेत 7:43 आणि आत्ता बस हल्ली आहे पुरीवरून. ओके, तर पुरीची ट्रिप आमची संपलेली आहे. पुरीमध्ये आम्ही कालचा पूर्ण दिवस आणि परवाची रात्र जवळपास आम्ही किती वेळ होतो, 24, 25, 27, 28, 29 तास पुरीमध्ये होतो. आम्ही खूप फिरलो पुरी. इथलं मार्केट बघितलं, इथले दुकान बघितले, शॉप्स बघितले, खूप काय बघितलं. बीच बघितला. गोल्डन बीचला जायचं होतं पण गोल्डन बीचला काही गेलो नाहीत, पण बीचला तरी गेलो ॲटलिस्ट फॉरेनर्सवाला. तर आता आम्ही निघतो आहे कोणार्कला. आता कोणार्कला बघूयात तिथे नेमकं काय होतं काय नाही आहे. मला गाईडचा तर काय अजून पत्ता वाटत नाही आहे, कुठे गेलाय गाईड मलाही नाही माहिती. A few moments later. इधर मेरी तरफ ध्यान दीजिए. सबसे पहले भगवान जगन्नाथ जी का नाम लेने से ये सफर अच्छा होता है, इसलिए सब मेहमान एक साथ मेरे पीछे बोलिए, जय जगन्नाथ स्वामी की जय. तो यहाँ पर कितने मेहमान बैठे हैं? लगभग 30 से 35 मेहमान बैठे, तो सबका आवाज सुनाई देना चाहिए, इसलिए सब मेहमान हर एक बार जोर से बोलिए, जय जगन्नाथ स्वामी की जय. भैया भगवान जगन्नाथ जी का नाम लेने से देखो कितना उतावले हो. आपको बता दो आत्ता जे तुम्ही बघितलं ते होतं ब्रीफ इंट्रो. त्याने पूर्ण दिवसभराचं सांगितलं.
की काय काय होणार आहे, काय काय नाही होणार आहे. आता आम्ही कोणार्कला जायच्या आधी बीचवरती जातो आहे. मला असं वाईट वाटतंय कारण काल बीचला गेलो होतो, थोडं रात्र झाली होती आणि एवढं काही असं समुद्र म्हणजे अंधार पडला होता. आत्ता आम्ही बीचला जातो आहे आणि आउटफिट वेगळा घातला आहे मी. बट ठीक आहे, आता फोटोज याच्यावरच काढेल किंवा मग मी डिक्की उघडायला लागला आणि शर्ट बदलेल पटकन 2 मिनिटात. पण हा मजा मात्र मला येते. मी झोपलो होतो, झोपलेलो आणि कोणार्क टेम्पलची हिस्ट्री ऐकून मी शॉक झालो. कारण त्या मंदिरात मंदिर आहे पण पूजा होत नाही, अर्चा होत नाही, काहीच नाही. बनवलेल्या दिवसापासून काहीच होत नाही कारण तिथे एका मुलाचा मृत्यू झाला होता. याच्याबद्दल आणखीन व्हिडिओज म्हणजे यूट्यूबवरती अवेलेबल असतील तर तुम्ही ते बघा. मी असं म्हणत नाही फक्त माझेच बघा, ते पण व्हिडिओज बघा, ते खूप इन्फॉर्मेटिव्ह, जास्त इन्फॉर्मेटिव्ह असतील. की पहिलं आमचा स्टॉप जो आहे तुंगभद्रा बीच, त्या ठिकाणी आलेलो आहे. वाव, हे तर शूज बसमध्येच काढले. आत्ता दिसतोय समुद्र. बापरे, सूर्यदेव डोक्यावरती आहे. किती वाजले आता? 8:30 वाजले. खाली वाळू. आत्ता फील येतोय. रात्री काय झालं काय माहिती, तर असा समुद्राचा फील एवढा जास्त येत नव्हता. मजा येते. मी आता फोटोज काढेल जास्त. इथे एकदम ब्लॉगर्स पण दिसत आहेत जे आलेले आहेत. काय हा जाऊ दे. बघा, एका मछलीची डेथ झाली आहे बिचारी. रेस्ट इन पीस मछली. ट्रस्ट मी, मला असं वाटतंय टुरिस्ट बस बुक करून चूक केली काही नाही असं वाटेल. कारण 5 मिनटं म्हणून अर्धा तास थांबवलं होतं. आता 1 तास थांबणार आहेत कोणार्कमध्ये. पण सिस्टीम अशी आहे की आधी जेवायचं तुम्ही बुक करा म्हणे, मग परत आपण कोणार्कला जाऊयात आणि तिथून मग परत आलं की मग जेवण चालू होणार आहे. काय माहिती अशी कशी सिस्टीम आहे. आय स्वेअर भाई, मी यापुढे असं प्रायव्हेट बसमध्ये तर नाही, कारण मला माहीत होतं हे असंच होणार असतं. सगळं त्यांच्या म्हणण्यानुसार चालावं लागतं, आपल्याला फ्रीडम नाही भेटत. आता आम्ही जातो आहे कोणार्क टेम्पल बघायला. लाईक युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज कोणार्क टेम्पल. पीक टाईममध्ये आलो आहे. पीक टाईम म्हणजे ज्या पिरियडमध्ये कोणार्क फिरायचं असतं त्या टाईममध्ये आलो आहे. इतकी गर्दी आहे, खूप गर्दी आहे. मंदिरात आलं म्हणजे मंदिरच आहे सन टेम्पल, पण तिथे पूजा अर्चा केली जात नाही. पण इतकी गर्दी बघताय माझ्या मागे, खूप लोक आहेत खूप. ओके, तुम्हाला जर माहीत असेल कोणार्कचं जे हे सूर्य मंदिर आहे, सन टेम्पल आहे, हे आपल्या जेव्हा G20 परिषद झाली होती आता 2 वर्षापूर्वी, तर त्या G20च्या प्रेसिडेन्सी आपल्या भारताकडे होती आणि त्याच्या दिल्लीचे जे मोठमोठे इव्हेंट झाले त्याच्या बॅकड्रॉपला याचं जे कालचक्र जे आहे, जे व्हील ऑफ टाईम आहे, त्याचं प्रेझेंटेशन केलेलं होतं तिथे. म्हणजे हे दाखवण्यासाठी की आपल्या इंडियन कल्चरल आर्किओलॉजिकल जे काही आहे ते किती भारी आहे ते दाखवण्यासाठी, पूर्ण जगाला दाखवण्यासाठी G20च्या समिटमध्ये हे केलं होतं. आणि विशेष म्हणजे ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आणि आत्ताची नाही आहे, 1984-85 समथिंग असं काहीतरी आहे, तुम्ही चेक करून घ्या एकदा. तेव्हापासूनची ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हे जे बघितलं हे एंट्री होती, तिकीट 35 रुपये. तुम्ही ऑनलाईन जर केलं तर, ऑफलाईनचं आय डोंट नो. पण वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट सूर्य मंदिर कोणार्क, स्टार्टिंगला तिथे इन्फॉर्मेशन आहे. आय नो माझा अवतार खूप बेकार झाला आहे, केस बीस माझे खूप खराब दिसत आहेत. पण हे बघा, हे अशी आपल्या मॉन्युमेंटची नासधूस असते.
युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट कोणार्क टेम्पल, कोणार्क सन टेम्पल या ठिकाणी मी सध्या आहे आणि माझ्या मागे बघू शकता सन टेम्पल कोणार्क. तुम्हाला माहिती आहे इथे टेम्पल म्हणतात, आता मंदिर आहे, मंदिर म्हटल्यावर तिथे पूजा अर्चा व्हायला पाहिजे. पण या मंदिरात बांधल्यापासून एकदाही पूजा अर्चा झालेली नाही आहे. आणि याच्याबद्दलची स्टोरी आणि याच्याबद्दलचं खूप काही इन्फॉर्मेशन तुम्हाला यूट्यूबवरती सगळे सोर्सेस आहेत. ChatGPT खूप इंटरनेटवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथे बघू शकता. पण बाप रे बाप, काय दिसतंय ते. काल मी जे मंदिर बघितलं जगन्नाथाचं, सेम त्या लेवलचं तेवढं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी दिसायला आहे मला. विचार करा ना, एकदा सुद्धा इथे पूजा नाही झाली, तसंच पडू नये मंदिर. खरंच जे नक्षी काम केले ते आताच्या लोकांना नाही जमणार असं नक्षी काम करायला. बघा बघा. केस माझे खराब झाले त्याच्यामुळे हॅट घालेल मी. आय डोंट नो मी चांगला दिसतो का नाही. बट सन टेम्पल बघून झाले, भरपूर सारे फोटोज व्हिडिओज काढले. आता मारतोय मी एक्झिट. तिथे बसायला वगैरे आज गर्दी खूप आहे, खूप प्रमाणात गर्दी आहे आज. म्हणजे जवळपास एक 7-8 हजार लोक असतील, 7-8 हजार कळत आहे, एवढे लोक आहेत. कोणार्कला आलोय आणि म्हणजे कोस्टल किनाऱ्यावरती आलोय आणि नारळ पाणी हा पाणीवाला देतो. अच्छा वाला निकलना चाहिए. ₹50 एक नारळ पाणी होते. सेम रेट आहे. ठीक आहे, म्हणजे एवढंही गोड नाही आहे पण आहे, ठीकठाक आहे. आवाज जाणार नाही किंवा आवाजाची खराबी होणार नाही याची काळजी घ्या. आणि एक तुम्हाला सांगतो, इथे प्लीज टुरिस्ट गाईड किंवा टुरिस्ट बसने येऊ नका. मी पश्चाताप करतो आहे, तुम्ही नका करू. कारण तुम्हाला जेवढा टाईम हवा असतो ना तेवढा टाईम नाही भेटत. अर्ध्या तासात उरकायला लावतात, जे की मला खूप चुकीचं वाटतं. आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट करून, पैसे भरून एवढ्या लांब फिरायला येतो आणि जर अर्ध्या तासात जर बघायचं असेल तर मग धावपळीत बघून काही उपयोग नाही आहे. मलाही माहीत होतं, पण घरच्यांचं मन राखायचं म्हणून जरा केलं होतं मी. नाही, आता इथून पुढे नाही ती चूक करणार आहे. मला कोणार्क सन टेम्पलचं फ्रीज मॅग्नेट घ्यायचं होतं. मला इथे दिसत नाही, मला पटकन घ्यावं लागेल. विचारलो आहे का फ्रीज मॅग्नेट आहे, किधर आहे. ओके, वो वुडन वाले नहीं है क्या. कोणार्क सन टेम्पल हे वालं घेतलेलं आहे मी. भाई माझ्या इतका बंधू मीच असेल खरंच. मी चाललोय मेडिकल चौकामध्ये. आता साधं लॉजिक आहे, मेडिकल चौकात मेडिकल असेल म्हणूनच मेडिकल चौक म्हणत असतील. आणि मी विचारतोय की मेडिकल कुठे आहे इथे, तर मला गोळी घ्यायची आहे, मला टॅबलेट घ्यायची आहे. कारण जाम मला सर्दी अशी डोक्यात गेली आहे, सर्दी पार आता डोक्यात गेली आहे. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, मला खूप असं विचित्र वाटायला, विचित्र फिलिंग आहे सध्या. स्टील मी ब्लॉग बनवतोय, स्टील मी फिरतोय. फिरणं इज इम्पॉर्टंट रॅदर दॅन हे असल्या बारक्या गोष्टी तब्येतीच्या. म्हणजे बारक्या नाही आहेत खरं तर, मेजर गोष्टी आहेत. पण ठीक आहे, मी नीट असल्याशिवाय मी फिरू तर नाही शकणार. मी आत्ता त्या मेडिकलमधून गोळी घेतली आहे. ती गोळी ही आहे मेडिसिनॉल, जी स्टेरॉइड आहे. तुम्ही नका खात जाऊ, खूप हार्मफुल असतं. केस गळती वगैरे होऊ शकतं, हाय चान्सेस, हाय रिस्क. काय तरी तब्येत लवकर राहते म्हणून घेतो आहे मी. अंगात कणकणी जास्त झाली आहे माझ्या म्हणून घेतो आहे, नाहीतर घेतली नसती. ठीक आहे, मी आत्ता मेडिकल चौकात आहे आणि मी रोड क्रॉस करतो आहे. ब्लॉग काढत माझा आवाजसुद्धा बसला आहे. नारळ पाणी पिल्यामुळे तर अजून खराब झालं आहे. ट्रॅव्हल अपडेट. आता आम्ही जातो भुवनेश्वरला आणि तुम्हाला खरं सांगतो मला मजा आली कोणार्कला.
मी फोटोज वगैरे काढले. मी ते पोस्ट करेलही नाही करेल आय डोंट नो, पण फोटोज खूप मस्त मस्त काढलेत. आणि यांना तर पिच केलं की चला बसमधून उतरा आपल्या पण फिरूयात, पण अजून काय त्याच्यावर प्लॅन होत नाही आहे. म्हणजे 1400 रुपये गेलेत एक्स्ट्राचे, पण वरती राहतील असं मी त्यांना म्हणतोय. बघू आता काय म्हणतात ते. मला खूप टाईम आहे आत्ता. मी टूर्स अँड म्हणजे जे आपले टुरिस्ट बस होती ती सोडली. मला नाही पटलं त्यांचं. मम्मी पप्पांना म्हटलं तुम्ही फिरून घ्या, दिदी पण आहे त्यांच्यासोबत. आता मी फिरेल एकटाच. सोलो ट्रॅव्हलिंग इज बेस्ट बाई. हे टुरिस्ट गाईड हे नाही आपल्याला पटत. मी तिथे बघेल, कोणाला तरी विचारेल, चौकशी करेल. मोबाईल आतमध्ये नेऊ देतात का नाही हे पण माहिती नाही मला, पण मी ट्राय करेल काहीतरी तुम्हाला दाखवायचा.